नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि आपण अभ्यासतोय तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट विषय। या विषयाचे आतापर्यंत 5 टॉपिक अभ्यासलेत। अगदी बेसिक पासून लाइन टू लाइन थिअरी अभ्यासली, सॉल्व अनसॉल्व सगळे प्रॉब्लेम अभ्यासलेत। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6 ज्याचं नाव आहे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म। याच्यामध्ये आतापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल नंबर 7 पर्यंत सगळे एक्झाम्पल अभ्यासले, थेरी सुद्धा सगळी अभ्यासली, अगदी लाइन टू लाइन। याचे व्हिडिओ देखील बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये प्रथमच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला या चॅनलवर अकाउंट हा विषय बेसिक पासून शिकायला भेटणार आहे, अगदी लाइन टू लाइन थेरी अभ्यासायला भेटणार आहे। तर आज आपण एक्झाम्पल नंबर 8 बघणार आहोत। कोणताही वेळ वाया न घालवता आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल समजेल। चला तर मग पहा, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करू। मी थोडंसं झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल। बघा, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ कदम अँड शिंदे अँड चव्हाण। तिघ जण पार्टनर आहेत, कदम, शिंदे अँड चव्हाण, आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो जो आहे 1/2, 1/6, 1/3 थोडासा वेगळा आहे। आपण 1/2 असं लिहून घेऊ, 1/6 इथे लिहून घेऊ आणि 1/3 इथे लिहून घेऊ। आता बघा, याचा छेद 6 आहे जो मधला आहे त्याचा। बाकीच्यांचा 6 करण्यासाठी या 2 ला 3 ने गुणावं लागेल, छेदाला सुद्धा 3 ने, अंशाला सुद्धा 3 ने। इथं 2 ने गुणावं लागेल 6 करण्यासाठी, अंशाला सुद्धा 2 ने। म्हणजे रेशो काय राहील, 1/3, 3/6 इज टू 1/6 इज टू 2/6। म्हणजे त्यांचा रेशो जो असणार आहे तो असणार आहे 3:1:2 हा रेशो असणार आहे। कॅपिटल दिले त्यांनी कदम शिंदेचा, आपण कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार आहे, क्रेडिटला। रिझर्व सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला। कदमचं लोन लिहिले, लोन अकाउंटच्या क्रेडिटला बॅलन्स ट्रान्सफर करणार। सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला। हे बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल या ज्या सगळ्या ॲसेट आहेत ह्या आपण रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला। प्रॉफिट अँड लॉस हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आणि कॅपिटल बॅलन्स दिलाय चव्हाणचा, हा सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटलाच ट्रान्सफर करणार। ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले, ऑन द अबो डेट फर्म वॉज डिझॉल्व अँड द असेट रिअलाइजेस अंडर बिल्डिंग 27,000 विकले, मशिनरी 18,000, डेटर 27,500 आणि गुडविल 1,350 याची एंट्री आपल्याकडे पैसे येतील बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, म्हणजे बँकेच्या डेबिटला रिअलायझेशनच्या क्रेडिटला होणार आहे। नंबर 2 मध्ये सांगितले की कदम टेकन ओव्हर फर्निचर अँड स्टॉक 30,000 ॲट ₹30,000, म्हणजे 2 असेट खरेदी केल्या 30,000 रुपयाला। पार्टनरने असेट खरेदी केला, एंट्री काय करणार, कदम कॅपिटल अकाउंट डेबिट, कदम कॅपिटलच्या डेबिटला, आणि असेट जाणार रिअलायझेशनला क्रेडिट म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट। आणि ॲग्री टू पे क्रेडिटर्स ॲट डिस्काउंट 750 रुपये। क्रेडिटर्स डिस्काउंटने पेड करणारे 750 रुपयाला लॅबिलिटी पेड केली, आपण काय करणार, याची एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कोणे, कदम, टू कदम कॅपिटल अकाउंट, टू कदम कॅपिटल अशी एंट्री होईल। पुढे बघा, शिंदे टूक ओव्हर बिल्स रिसिवेबल, शिंदेने बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर केले 7,800 ला। मग हे सुद्धा काय करणार आपण, हे बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर केलेले शिंदे कॅपिटल अकाउंट डेबिट, शिंदे कॅपिटलच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला असणार आहे। बिल्स पेएबल पेड इन फुल, आणि तो बिल्स पेएबल पेड करतो, एंट्री काय करणार, रिअलायझेशनच्या डेबिटला आणि शिंदे कॅपिटलच्या क्रेडिटला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शिंदे कॅपिटल। डिझोल्यूशन एक्सपेन्सेस आहे 2,400 रिअलायझेशनच्या डेबिटला, कॅश किंवा बँकच्या कुठे लिहिणार, क्रेडिटला लिहिणार। आणि चव्हाण बिकम इन्सॉल्वंट, चव्हाण इन्सॉल्वंट झाला आणि नो अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट, त्याच्याकडून काही अमाऊंट रिकवर्ड झालेली नाही। सॉल्व करायला सुरुवात करूया, अतिशय सोपा आहे। पहिल्यांदा आपल्याला कॅपिटल दिले, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार आहोत। आपण जाऊया कॅपिटलच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याची अमाऊंट आपण लिहून घेऊया त्या ठिकाणी। शिंदे आणि कदमची 36,000 32,250, कदमची लिहिणार 36,000 आणि याची 32,250, चव्हाणची डॅश। त्याच्यानंतर जनरल रिझर्व हे कॅपिटलच्या क्रेडिटलाच आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। आपण कॅपिटल अकाउंटला जायचं आणि त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय जनरल रिझर्व, इन शॉर्ट मध्ये लिहितो मी बाय जनरल रिझर्व, आणि त्याची अमाऊंट 9,000, 3,000, 6,000 त्यांच्या रेशोमध्ये आपण रेशो आत्ताच कॅल्क्युलेट केलता, 3:1:2 असा होता। 9,000, 3,000 आणि 6,000 अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट केला। नेक्स्ट बघा,
कदम लोन अकाउंट तयार केले कदमचं, त्याच्या क्रेडिट्सला त्याचा बॅलन्स लिहायचं, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण 11,250. नेक्स्ट क्रेडिटर्स बिल्स पेबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं बाय सन्ड्री लायबिलिटीज, त्याला अंडरलाईन करणार आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला, आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहिणार क्रेडिटर्स, त्याची अमाऊंट लिहिणार 18,750, आणि नेक्स्ट लिहिणार आपण बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार 11,250, आणि याची टोटल आउटरला 30,000 रुपये. इकडे बघा असेटला बिल्डिंग मशिनरी फर्निचर स्टॉक डेटर्स बिल्स रिसिबल या सगळ्या असेट रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्यात. लिहिताना लिहिणार टू सन्ड्री असेट, त्याला अंडरलाईन करूया आपण, आणि याच्यामध्ये आपली एक एक असेट त्या ठिकाणी लिहून घेऊया. फर्स्ट बिल्डिंगच्या अमाऊंट लिहिणार 28,500. बिल्डिंग झाल्यानंतर मशिनरी 20,250 लिहून घेऊया, मशिनरी 20,250. मशिनरी झाल्यानंतर फर्निचर 4,500. देन नेक्स्ट बघा स्टॉक आहे 30,750, स्टॉक 30,750. नेक्स्ट डेटर्स आहे 15,000. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल 9,000. या सगळ्याची टोटल आउटरला 1,08,000. सगळ्याची टोटल आउटरला लिहिणार 1,08,000. नेक्स्ट बघा असेटला काय सांगितले, बँकचा बॅलन्स बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साईडला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 4,500. नेक्स्ट बघा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलाय 2,250. हे कॅपिटलच्या डेबिटला लिहायचंय, लॉस आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा टू P&L अकाउंट. त्यांच्या रेशोमध्ये 3:1:2 रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला तर एकाला येईल 1,125, एकाला फक्त 375, आणि दुसऱ्याला येणार आहे 750 रुपये, तिसऱ्याला 750. देन नेक्स्ट चव्हाण कॅपिटल. आता थोडंसं काय झालं, आपला कॅपिटल बॅलन्स अगोदर लिहायला पाहिजे होता आणि नंतर ते प्रॉफिट अँड लॉस, पण आता थोडंसं तुम्ही दुरुस्त करा. इथं आपल्याला अगोदर कॅपिटल बॅलन्स बरं करूया दुरुस्त. चला डेबिटला लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. चव्हाणचा कॅपिटल बॅलन्स आपल्याला असेटला दिलाय म्हणून तो डेबिट बॅलन्स आहे, आणि तो चव्हाणच्या कॉलम मध्ये त्याचा कॅपिटल बॅलन्स लिहिणार 12,750. अशा पद्धतीने सगळे असेट ट्रान्सफर केलं. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं की असेट रिअलाइज झाले, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, म्हणजे रिअलायझेशनचा इफेक्ट अगोदर द्यायचा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, आणि त्याला अंडरलाईन करणार आपण. त्याच्यामध्ये आपल्या ज्या ज्या असेट विकलेल्या आहेत त्या बघायच्या आणि त्या ठिकाणी लिहून घ्यायच्या. बघा फर्स्ट कोणती असेट विकलेली आहे, बिल्डिंग 27,000 रुपयाला विकली, आपण लिहूया फर्स्टली बिल्डिंग, अमाऊंट घेणार ₹27,000. नेक्स्ट बघा काय विकले, मशिनरी 18,000, लिहूया मशिनरी 18,000. असेट रिअलाइज झाले की आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहितो. डेटर्स 27,500. सेकंड नेक्स्ट असेट आहे डेटर्स 27,500. नेक्स्ट बघा गुडविल आहे 1,350, आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 53,850. हे इकडे क्रेडिटला आहेत, आपण कुठं लिहिणार, आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. अमाऊंट लिहिणार 53,850, 53,850. फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये कदमने फर्निचर स्टॉक 30,000ला घेतले. इथपर्यंतची ऍडजस्टमेंट एक आहे ती कंप्लीट करू. आपल्याला काय करायचं, रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय कदम कॅपिटल, त्याला अंडरलाईन करूया, आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहूया फर्निचर आणि स्टॉक, दोन्ही असेट सोबतच घेतल्या त्यांनी, फर्निचर आणि स्टॉक. कोणती कितीला नाही, पण दोन्हीची एकत्रित किंमत दिलेली त्यांनी आपल्याला 30,000 रुपये. आउटरला लिहूया 30,000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट त्यांच्या कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन, कदमच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹30,000, 30,000 झालं. नेक्स्ट बघा तो काय पेड करणार आहे, क्रेडिटर्स डिस्काउंट 750 ने तो पेड करतोय. मग याची एंट्री काय लिहिणार आपण, क्रेडिटर्स गेले, लॅबिलिटी गेली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार टू कदम कॅपिटल, आणि कंसात लिहायचे क्रेडिटर्स, आणि 750 रुपये डिस्काउंट आहे, म्हणजे 18,750 750 डिस्काउंट दिला तर 18,000 रुपये पेड करणार तो, आणि त्याच्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिअलायझेशन, आणि कदमच्या कॉलम मध्ये लिहिणार 18,000, तो 18,000ची लॅबिलिटी पेड करतो. थर्ड ऍडजस्टमेंट शिंदे टेकन ओव्हर बिल्स. थर्ड ऍडजस्टमेंट आहे शिंदे टेकन ओव्हर बिल्स रिसिवेबल 7,800, यांनी सुद्धा असेट खरेदी केली. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय शिंदे कॅपिटल, कंसात लिहायचं बिल्स रिसिवेबल. आता त्याने ते बिल्स रिसिवेबल कितीला खरेदी केलं बघा, 7,800ला. जितक्याचं होतं तेवढ्यालाच ते खरेदी केलेलं असणार आहे. अमाऊंट बी दिली का त्यांनी, हा दिली, 7,800ला दिलेली, तर 7,800 आपण आउटरला लिहू.
आणि याचा दुसरा इफेक्ट शिंदे कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन शिंदेच्या कॉलम मध्ये लिहिणार 7,800 आणि तो पेड करतोय बिल्स पेएबल फुल. मग आता हे आपण कुठं लिहिणार रिअलायझेशनच्या डेबिटला टू शिंदे कॅपिटल कंसात लिहिणार बिल्स पेएबल आणि फुल अमाऊंट बघा 11,250 आहे. 11,250 रुपये पेड करणार. मग शिंदे कॅपिटलच्या क्रेडिटला आपण बाय रिअलायझेशन लिहिले फक्त शिंदेच्या कॉलम मध्ये अमाऊंटला 11,250 याच्या कॉलम मध्ये डॅश. 4 नंबर मध्ये डिझोल्युशन एक्सपेन्सेस 2,400 रिअलायझेशनच्या डेबिटला पैसे जाणार आहेत म्हणून टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट कंसात एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 2,400 रुपये. इकडे डेबिटला बँक मधले बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अमाऊंट लिहिणार 2,400 रुपये. 2,400. नेक्स्ट बघा पुढे जाऊया. लास्ट चव्हाण इन्स्टॉलमेंट झालाय ते आपण ज्यावेळेस क्लोज करणार त्यावेळेस आहे ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्याचे काही इफेक्ट होणार नाहीयेत. प्रॉब्लेम संपलेला आहे. फक्त बघायचं लॅबिलिटी काय राहिली का. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड केल्यात. कदमचं लोन पेड करायचं राहिलंय. हे लोन पेड केलं तर कदम लोन अकाउंट डेबिट टू कॅश म्हणजे कदम लोनच्या डेबिटला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि काहीच सांगितलं नाही म्हणजे तेवढी अमाऊंट आहे तेवढी 11,250 पेड केली. हे कदम लोन बघा इथं क्लोज होणार आहे 11,250 डेबिट क्रेडिट सुद्धा 11,250. इथं बँक म्हटलंय डेबिटला म्हणजे बँकेच्या क्रेडिटला बाय कदम लोन अमाऊंट लिहिणार 11,250 रुपये. आणि आता क्लोज करायला सुरुवात करू. रिअलायझेशन अकाउंट बघा डेबिट क्रेडिट कोणती साईड मोठी वाटते. रिअलायझेशनच्या डेबिटची साईड मोठी आहे. 1,39,650 डेबिट टोटल क्रेडिटलाच तेवढी लिहिणार 1,39,650 आणि या ठिकाणी वजाबाकी जर केली तर लॉस राहतोय 18,000 रुपये. तो आपल्या 1, 2, 3 आणि चौथीला लिहिणार बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तो कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट करणार पार्टनर्सच्या. त्याला अंडरलाईन करायचे आणि आपल्या सगळ्या पार्टनरची नावं लिहून घ्यायची त्या ठिकाणी. फर्स्ट पार्टनर आहे कदम त्याचा आहे हिस्सा 3, दुसरा आहे शिंदे त्याचा हिस्सा आहे 1 आणि तिसरा आहे चव्हाण त्याचा हिस्सा आहे 2. 3 आणि 1 4 आणि 2 6. मग जर आपण ते डिस्ट्रीब्यूट केले तर एकाला येतील 9,000 एकाला येतील 3,000 आणि एकाला येतील 6,000 अशा पद्धतीने. हे इकडं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला दिसतोय हा लॉस ट्रान्सफर करताना पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा टू रिअलायझेशन अकाउंट कंसात लिहायचं लॉस आणि अमाऊंट लिहायची एकाची 9,000 पहिल्या पार्टनरची, दुसऱ्या पार्टनरची 3,000 आणि तिसऱ्या पार्टनरची 6,000 रुपये. आणि आता जो इन्स्टॉलमेंट पार्टनर चव्हाण आहे त्याचं कॅपिटल क्लोज करायचं, कच्चं क्लोज करायचं बरं का. बघा डेबिटची टोटल 6 आणि हे 12 18 750 प्लस 750 19,500 येणार आहे. मग याची छोटीशी वर्किंग नोट करूया आपण इथं. वर्किंग नोटला नाव लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल डेफिशियन्सी ऑफ चव्हाण. त्याला अंडरलाईन करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट डेबिट टोटल, डेबिटची टोटल बघा कॅपिटलची त्याच्या किती येते, हे 19,500 येते. डेबिटची टोटल लिहिणार 19,500 लेस म्हणणार क्रेडिट टोटल. आता बघा चव्हाणच्या क्रेडिटला किती बघा हे 6,000च आहेत म्हणजे आपण फक्त 6,000च वजा करणार. इथं क्रेडिटला दिसत आहेत बघा चव्हाणच्या. डेबिटची टोटल 19,500 आणि क्रेडिटचे 6,000 त्यातनं वजा होणार म्हणजे त्याच्या हिस्स्याची डेफिशियन्सी 19 मधनं 6 गेले 13,500 रुपये राहिले. याला लिहायचं डेफिशियन्सी. आणि आता हे 13,500 आपण कोणामध्ये वाटणार, आपले 2 पार्टनर आहेत, एक म्हणजे कदम आणि दुसरा म्हणजे शिंदे. त्यांचा रेशो बघा कदमचा 1 आहे आणि शिंदे कदमचा 3 आहे शिंदेचा 1 म्हणजे 3:1 रेशो मध्ये याचे टोटल 4 हिस्से करणार. 3 हिस्से कदमला 1 हिस्सा शिंदेला अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट करणार. तर त्यातले 10,125 रुपये कोण येईल, कदम घेणार आहे कदमच्या हिस्साला. आणि 3,375 3,375 हे कसे आले वाटले तिथं कंसात लिहून ठेवतो मी. इथं बघा 13,500 चे हिस्से किती करणार आपण 4, त्यातला 1 हिस्सा ह्याला ते येणार 3,375. इथं बघा किती होते 13,500 होते, त्याचे हिस्से किती करणार आपण 4, त्यातले 3 हिस्से कोणाला ह्याला तर ते किती येतील 10,125. आणि याची जनरल एंट्री मी तुम्हाला काय सांगतोय, जे डेफिशियन्सी रिकवर्ड करणार आहेत म्हणजे कदम कॅपिटल अकाउंट डेबिट, कदम कॅपिटल अकाउंट डेबिट किती 10,125, शिंदे कॅपिटल अकाउंट डेबिट 3,375, टू चव्हाण कॅपिटल 13,500. आणि या जनरल एंट्रीची फेट द्यायची. कदम आणि शिंदे कॅपिटलच्या डेबिटला टू चव्हाण म्हणणार,
चला आपण कदम शिंदे कॅपिटलच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू टू चव्हाण कॅपिटल. एकाच लिहिणार 10,125 आणि 3,375. इकडं क्रेडिटला लिहिणार बाय. फर्स्ट लिहिणार कदम कॅपिटल. कदम शिंदेची किती डेफिशियन्सी भरून काढतोय 10,125 आणि बाय शिंदे कॅपिटल अमाऊंट लिहिणार 3,375. आणि हे कदमचं जे कॅपिटल आहे ते आता टोटल 19,500 रुपयांनी क्लोज झालं. डेबिट क्रेडिट 19,500. आता रिमेनिंग पार्टनर क्लोज करूया. बघा कदमचे डेबिटचे 36 आणि 9 45 आणि 18 टोटल आपल्याला भेटणार आहे 53-63,000 बरोबर. म्हणजे क्रेडिटची टोटल आहे 63,000. जास्त आहे तीच लिहिणार डेबिटला 63,000 आणि त्यातनं सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर 12,750 रुपये शिल्लक राहतील. इकडे बघा क्रेडिटची टोटल जास्त आहे 32,250 प्लस 30 35,250 35,500 आणि 11 46,500 रुपये. तेच इकडे लिहिणार 46,500 आणि त्यातनं हे सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर 31,950 आणि याला लिहिणार आपण टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि हा जो बॅलन्स आहे आपण आपल्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं बाय कदम कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 12,750 आणि बाय शिंदे कॅपिटल अमाऊंट लिहिणार आपण 31,950 आणि आता हे अकाउंट काय करायचं आपण क्लोज करायचं कॅश अकाउंट. तर ते 58,350 ने क्लोज होईल. अशा पद्धतीने या प्रॉब्लेमचा जो कॅश अकाउंट आहे ते टॅली झाले रे 58,350. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.